लिक्विडेटरना कुटेची नोटीस आहे. नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. ज्ञानराधा प्रकरण प्रतिदिवस नवीनच वेगळं वळण घेत आहे. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, ज्या पद्धतीने न्यायालयीन कारवाई करण्यास सुरुवात चालू आहे, अशातच सहकार खात्याने जे अव्यावसायिक नियुक्त केले आहेत, म्हणजेच कोण, सचिन उबाळे, त्यांना श्रीमान सुरेश कुटे यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे चोरांच्या उलट्या बोंबा असं म्हणण्यास आपली काही हरकत नाही. कारण की ज्या ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधामध्ये अडकले आहेत, अशा ठेवीदारांचे जो कोणी खंबीरपणे पाठीमागे उभा होता, अशा सचिन उबाळे यांना सुरेश कुटे यांनी एक नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात कुटेंनी जो सचिन उबाळे यांचा उल्लेख केला आहे, त्यामुळे अत्यंत गंभीर विषय ठेवीदारांसाठी निर्माण झालेला आहे. ज्या कुटेंना तो मध्यस्थी करण्यासाठी सचिन उबाळे याची काही हरकत नव्हती, किंवा ज्या वेळेस ठेवीदारांसाठी सचिन उबाळे ज्या पद्धतीने प्रयत्न करत होते, तेव्हा सुरेश कुटे देखील त्यांना मध्यस्थी करून ठेवीदारांचे पैसे परत मिळणार, या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार, वारंवार सचिन उबाळे यांना मध्यस्थी करून सांगत होते. त्यातच आता सुरेश कुटे यांनी सचिन उबाळे यांना एक अशा प्रकारे नोटीस पाठवली आहे की ज्या कुटेंना मध्यस्थी करण्यासाठी सचिन उबाळे यांची हरकत नव्हती, त्याच कुटेंनी आता सचिन उबाळे यांची अडचण होत असल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे नेमका यात काय गोड बंगाल आहे हे समजणे गरजेचे आहे. तर मंडळी, जेव्हा ज्ञानराधा मल्टीस्टेट ही डबघाईला आली होती, तेव्हा लोकांनी त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी सचिन उबाळे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यातच सुरेश कुटे यांनी सचिन उबाळे यांना मध्यस्थी करून, म्हणजे ठेवीदार आणि सुरेश कुटे यांच्या मध्यस्थी होऊन जे काही बैठका घेण्यात आल्या होत्या, त्यावेळेस सचिन उबाळे हे सुरेश कुटे यांना चालत होते. परंतु आता सचिन उबाळे हे सुरेश कुटेंच्या डोळ्यात सळत असल्याचे आपणास दिसून येत आहे. कारण की सुरेश कुटे यांच्या वकिलांनी सचिन उबाळे यांना अशी काही नोटीस पाठवली आहे की ते ठेवीदार नसून आमच्या वैयक्तिक कार्यालय उघडण्याचे प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांना कोणी दिली, अशा प्रकारच्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ठेवीदारांमध्ये किंवा ज्या काही त्यांचे खातेदार आहेत, त्यांना अशा प्रकारची माहिती पाठवण्याचं काम आम्ही करत आहोत. तर बघूया पुढील प्रक्रियेमध्ये काय होते. धन्यवाद.